बघा मंडळी, ज्या हातांना हातात धरून आपण चालायला शिकवलं त्याच हातात हात देऊन घरी दिल्या घरी सुखी राहा असं म्हणत असताना त्या बापाचं काळीच काही म्हणत असेल. खऱ्या अर्थानं डोळ्यामध्ये न दाखवता जो आयुष्यभर आपल्या लेकीवरती प्रेम करतो ना, त्याला बाप नावाचा राजा माणूस म्हणतात. आई रडून मोकळी होते, आई आपल्याला जवळची वाटते, पण बाप हा कठोर काळजाचा असतो. खऱ्या अर्थानं बाप कधी रडताना आपल्याला दिसत नाही, परंतु ज्या वेळेस लेक नांदायला निघते ना मंडळी, या जगातला कितीही कठोर काळजाचा बाप असू द्या, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. कारण बापाची भूमिका ही घरावरच्या पत्र्यासारखी असते. ऊन वारा पाऊस पाणी सगळं झेलतो तो, पण त्या पत्र्याखाली राहणारी माणसं म्हणतात की आवाज फार करतो. परंतु जगातला सगळ्यात प्रेम करणारा लेकीवरती जर माणूस कोण असेल ना, तर तो त्या मुलीचा बाप असतो. आणि म्हणून बाप स्वाभिमानी बाळा, बाप कन खरं कना, त्याच्या काळजामध्ये लाजाळूची संवेदना. बाप तल वार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जवा खचतो ना पाया घर कोसळत सार. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, लेक जाताना सासरी. आणि म्हणून बाप म्हणजे नेमकं काय, तर बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कधी रागवला तर ज्याची माया अमाप आहे, त्याचं नाव बाप आहे.